एकच असतो, अमिताभ बच्चन. लहान थोर प्रत्येक व्यक्तीला अति आदराने वागवणारा, चाहत्यांच्या प्रेमात ऋणी म्हणून दर रविवारी घराच्या गेटवर येऊन त्यांना भेटणारा, प्रत्येक लहान मोठ्या संकटात दान देऊन, मदतीचा हात देऊन प्रसिद्धी न करत नामानिराळा राहणारा, क्रिकेट फुटबॉल या खेळांची आवड जपून त्यात गुंगणारा, या वयातही सतत कामात व्यस्त राहणारा, वयोपरत्वे बदलत जाणाऱ्या अशा अनेक भूमिका समरसून जिवंत करणारा एकच असतो, अमिताभ बच्चन. 10 वर्षापासून दररोज ब्लॉग लिहून व्यक्त होणाऱ्या, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती असणाऱ्या, 2 दशकांहून जास्त KBCच्या माध्यमातून लहान पडद्यावरून घराघरात पोहोचणाऱ्या, 50 वर्षांहून जास्त फिल्म जगतात कार्यरत असणाऱ्या, चाहत्यांच्या प्रेमळ आग्रहास्तव सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी, तरीही भेटण्यासाठी जन्मदिनी झूम मीटिंगवर तासभर गप्पा मारणाऱ्या, या अबब कामगिरी करणाऱ्या अबब कलाकाराला अनंत शुभेच्छा. काव्यसंग्रहामधली पहिली अशी कुठली कविता आहे जी सुचली, असं काही सांगता येईल स्पेसिफिक? एक आहे जी सांगू शकते. ज्या दिवशी मी मैफिल, म्हणजे हा ग्रुप आम्ही चालू केला, मी आणि माझ्या बहिणीने, तो माझ्या आईचा वाढदिवस त्या दिवशीच चालू केला होता. आणि अर्थात आपण जसे आपले वाढदिवस साजरे करतो तसं मैफिलीचा पण वाढदिवस दरवर्षी आम्ही, आता कितीतरी वर्ष झाली, म्हणजे जेव्हा 10-12 वर्ष झाली त्याच्यानंतर ती सगळ्या पुस्तकातल्या कविता मी गोळा केल्या. तेव्हा एक कविता लिहिली होती, सखी सखी म्हणून, जी अर्थात आई पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि ती कविता वाचून मग गुरु म्हणाला की शर्मिला, तुझी कविता तू तुझ्या कवितेसाठीच लिहिलेली आहेस, असं ती त्याच्याशी रिलेट होते, मैफिलीसाठी लिहिलेली म्हणून मला आठवते. गप्पांच्या गावाच्या आणखी एका खास भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत संवेदनशील कवयित्री शर्मिला भट. त्यांच्या कवितांबद्दल ज्येष्ठ कवी वैभव जोशी म्हणतात, शर्मिलाच्या कविता, त्यांची मांडणी, त्यांची शब्दकळा, त्यांची शीर्षकं हे सगळंच एखाद्या तजेलदार झुळुकेप्रमाणे आहे. काहीही सिद्ध करण्याचा अट्टाहास नसलेली कविता ही एक निखळ मनस्वी नदीसारखी असते. तिला ना किनाऱ्याची तमा, ना वळणाचं भय. तर कवी गुरु ठाकूर यांच्या शब्दात, शर्मिला भट यांच्या कविता वाचताना जाणवतं की त्या केवळ कविता नाहीत, तर त्यांच्या जगण्याची सखी आहेत. त्यांच्या लेखनात कुठेही तक्रारीचा, नैराश्याचा किंवा नकारात्मकतेचा सूर नाही. स्वतःशी प्रामाणिक राहून व्यक्त झालेलं हे लेखन वाचकाच्या मनाला थेट स्पर्श करतं. आजच्या गप्पांमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका कवयित्रीचा शब्दांपर्यंतचा प्रवास, कवितेमागची भावना, जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या लेखणीतून उमलणाऱ्या त्या नितळ संवेदनांचा मागोवा. चला तर मग कोणताही वेळ न दवडता स्वागत करूया कवयित्री शर्मिला भट यांचं गप्पांच्या गावात. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं गप्पांच्या गावात या आमच्या एका नव्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही पॉडकास्टला यायला हो म्हणालात, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही बोलवलं त्याच्याकरता मीच तुमचे आभार मानते. धन्यवाद. साहित्यप्रेमी आहे मी, माझ्या घरात वातावरणच तसं आहे, त्यामुळे मला कविता, साहित्य वाचायला आणि ते लिहिलेल्या लेखकांकडून ते ऐकायला खूप आवडतं. म्हणून खरं तर आपण आज हा थाट घातला आहे. त्यामुळे परत एकदा मनापासून धन्यवाद देते आणि सुरुवात करूया. मॅम, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं, जॉबही केला, पण मग लिखाणाकडे वळण्याची इच्छा कशी काय झाली उत्पन्न, त्याबद्दल जरा सांगा. जसं आत्ता तुम्ही म्हणालात तसंच आमच्या घरातसुद्धा म्हणजे वाचन संस्कृती पिढीजात आहे. माझे आईवडील, त्यांचे आईवडील, मी, माझा मुलगा, म्हणजे पुस्तकांचं इतकं प्रेम आहे की खायला प्यायला नसलं तरी चालेल, पण पुस्तक वाचायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे पुस्तक म्हणजे मग कोणतंही पुस्तक चालेल, ॲक्च्युली वाचायलाही काहीही चालेल असं. त्याच्यामुळे साहित्य, प्रत्येक प्रकार साहित्यातला लहानपणापासून म्हणजे हे संस्कार होत गेलेले होते. पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यातलं काय आवडलं किंवा आपल्याला त्यातनं काय घेता येईल, त्याच्या छोट्या छोट्या नोट माझ्या आई लिहून ठेवायची. तर ते बघून आम्हालाही तशीच सवय झाली होती. आणि म्हणजे पुन्हा ते पुस्तक कधी हातात घेतलं की पटकन त्या गोष्टी आपल्याला समजतात. त्याच्यामुळे लिहायची अशी सवय झाली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा म्हणजे तोसुद्धा ॲक्च्युली जसं आपण म्हणतो हल्ली डॉक्टर असतात तेही खूप गातात वगैरे, असं म्हणजे एक स्वतःची हे ठेवूनसुद्धा एक स्वतःचा हौस किंवा कला म्हणून एक आपण जो अँगल स्वतःचा जपतो
तो आपल्याला हौस म्हणून असली तरीसुद्धा एक आनंद देऊन जातो. त्याच्यामुळे म्हणजे ही पण हे संस्कार पण माझ्या आईकडनंच झालेले आहेत. माझा मुलगाही आता तोही इंजिनियर आहे, पण तो म्युझिकमध्ये काम करतो. वाव. तर म्हणजे सांगायचं असं की मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन, महाजन. लग्नानंतर गुजराती आहे, भट. आणि त्या मधल्या काळात इंजिनिअरिंगच्या खूप अभ्यासाच्या वेळी अजिबात वेळ नाही. नंतर नोकरी पण धावपळीची होती. मग संसार, मुलं मोठी होईपर्यंत. तर पुस्तकं, मराठी या सगळ्या गोष्टींपासून एकदम दूर झाले होते. वेळही नाही मिळाला कधी त्या धावपळीत. आणि मग जेव्हा थोडा रिकामपणा आपल्या आयुष्यात येतो तसं झालं, तेव्हा ती मराठी आतनं खुणवत होती की काहीतरी दूर गेलं आहे आपल्यापासून असं. आणि मग लिहायला लागले. आणि लिहायला म्हणजे मग ती कविताच झाली. म्हणजे मी दुसरे कोणते प्रकार फारसे माझ्याकडनं नाही हाताळले गेले. छान. तुम्ही पुस्तकाचं नाव सेल्फी ठेवलं आहे, त्यामागची काय कहाणी आहे? ॲक्च्युली हे पुस्तक झालं कसं ते आधी सांगते. मी आत्ता जसं म्हटलं तसं तो जो मधला रिकामपणाचा वेळ आला तेव्हा फेसबुक आलं होतं आयुष्यात सगळ्यांच्याच. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक छोटासा ग्रुप तयार केलेला. ग्रुपचं नाव आम्ही दिलेलं मैफिल आहे मैत्र. मैत्रांची जमवलेली छोटीशी मैफिल. आणि त्याच्यात आम्ही सगळ्या म्हणजे या सूर्याच्या खाली या धर्तीवर असलेले प्रत्येक विषय बोलू शकतो असा एक तो मोकळ्या स्वभावाचा आणि एकदम असा ओपन ग्रुप होता आमचा. त्याच्यात आम्ही जे मनात येईल ते विषय आपण द्यायचे आणि त्याच्यावरती लिहायचं असा एक हे सुरू केला होता. तर तेव्हा बऱ्याच कविता लिहिल्या गेल्या वेगवेगळ्या विषयांवरती. सण होते, माणूस, नाती असं. आणि त्याचं काही पुस्तक वगैरे येईल असं म्हणजे तेव्हा नव्हतं, कारण ते लिहिलं तिथे जात होतं. जवळ 100च्या वरती कविता झाल्या. आणि मग माझे मित्र आहेत राजीव जोशी म्हणून आणि आभास आनंद म्हणून. ते म्हटले तुझ्या कविता चांगल्या आहेत, हे पुस्तकात येऊ शकतात. अरे म्हटलं कोण छापणार माझं पुस्तक? तर ते म्हणाले असं असं आहे, या ठिकाणी बघ काहीतरी होतं वगैरे. तिथून काही झालं नाही. पण तो पुस्तकाचा एक साचा तयार झाला होता. आणि पुस्तकाचं नाव काहीतरी मनातले विचार वगैरे अशा हिशोबाने वेगळं होतं. या पुस्तकाला मुखपृष्ठ करून द्याल का असं मी वासुदेव दादा कामत यांना विचारलं. ते आमच्या कॉलनीत आमच्या जवळ राहतात आणि ओळखीचे आहेत. त्यांनी माझ्या कविता वाचलेल्या होत्या आणि त्यांना कविता आवडत होत्या माझ्या. तर ते सहज हो म्हणाले, हो जरूर देईन करून. आणि त्यांनी सांगितलं की मी आतल्या कवितांची रेखाटनही करीन. तर ते कविता त्या वाचत असताना एका कवितेशी आले. त्या कवितेचं नाव सेल्फी आहे. तर ते म्हणाले ताई आपण या पुस्तकाचं नाव असं एक चित्र असं मनात येते ते घेऊन वरती शीर्षक सेल्फी असं देऊया, म्हणजे ते चांगलं वाटेल. तर मी म्हटलं ते खूप मोठे आहेत आणि त्यांचे विचार पण खूप म्हणजे दिशादर्शक असतात नेहमी. पण मनात एक शंका होती म्हणून विचारलं की हे सेल्फी हल्लीच्या तरुणाचं ट्रेंडिंग नाव आहे आणि इंग्लिश नाव आहे. तर ते म्हणाले असं आहे ताई, ही जी पुस्तक आहे या पुस्तकात तुमच्या मनातले सगळे विचार आणि त्याचे तरंग भावभावनांचे तुम्ही ते बघताय त्या प्रतिबिंबात दिसत आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःला बघताना तुम्ही ज्या कविता लिहिल्यात त्यातनं तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुम्ही त्याच्यातनं प्रकट केलेलं आहे. त्याच्यामुळे सेल्फी हे नाव त्याला समर्पक आहे आणि जे खरोखर आहे पटलं पण ते. म्हणजे ते नावही मला दादांनी सुचवलेलं आहे पुस्तकाचं. मी सह्याद्रीवरचा तुमचा व्हिडिओ बघितला, कारण आपल्याला पॉडकास्ट करायचा आहे म्हणजे आपल्याला गेस्टचा अभ्यास करावाच लागतो. सह्याद्रीला जेव्हा ते प्रकाशन झालं त्या एकंदरीत सगळ्याच समारंभाबद्दल मला ऐकायला आवडेल. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित करायला हो सांगितलं. ही गोष्ट खूप मोठी होती, कारण मी म्हटलं ग्रंथालीची मोहर माझ्या पुस्तकावर लागते. अर्थात त्याच्यासाठी खूप मोठा सहभाग राजीव जोशीचा आहे. सुदेश इंगळासपूरकर त्याचे खूप चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्या ज्या विश्वस्त आहेत डॉक्टर लतिका भानुशाली, त्यांनी या पुस्तकाचं संस्करण केलेलं आहे. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की साहित्यातल्या कोणत्याही इतर प्रकाराचं संस्करण हे सोपं होऊ शकतं व्याकरणाच्या दृष्टीने किंवा शब्दांच्या दृष्टीने. कवितेचं करणं थोडं कठीण असतं, कारण शब्द जुळवलेले आणि बसवलेले असतात. पण त्यांनी वाचल्यावर त्या म्हणाल्या की तुम्ही इतक्या विविध प्रकारच्या कविता, तुमच्या मनातनं मोकळे गेलेले विचार जे आहेत. आणि मी त्यांना सांगितलेलं मी हे स्वांत सुखाया लिहिलेलं आहे. मला ह्याच्यातनं मला आवडतं आहे म्हणून मी लिहित गेलेली गोष्ट
ते म्हटलं आम्ही करायचं लगेच ठरवलं की आपण हे पुस्तक करतो आहे. कवितांचं पुस्तक फारसं कोणी करत नाही आणि त्यातनं ग्रंथ आली तर ही खूप मोठी गोष्ट होती. आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की आता प्रकाशन करायचं आहे, त्याच्या आधी सांगते हे पुस्तक जुळणी आणि झाल्यानंतर जेव्हा प्रिंटिंगला पाठवलं तेव्हा आपल्या कुसुमाग्रजांचा आवडत्या वाढदिवस जन्मदिवस, ज्याला आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून सगळेजण साजरा करतो, तर ती ती तारीख या पुस्तकावरती प्रथम आवृत्ती म्हणून लिहिलेली आहे. आणि एप्रिलच्या आसपास आता कधी तारीख बघूया, तर ग्रंथालय तयार म्हणजे त्यावेळी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन पद्मश्री विभूषित वासुदेवदादा कामत, ज्यांनी हे पुस्तक मुखपृष्ठ आणि चित्र करून दिली. मी त्यांना विचारलं होतं तुमच्याच हस्ते झालं तर जास्त मला आवडेल, तर शक्य होईल का? तर ते म्हणाले होते की हो जरूर ताई. आणि त्यांनी त्यांची तारीख सांगितली की मला ही तारीख जमेल. गुरुला विचारलं, गुरु ठाकूर तो मित्र आहे माझा, आणि तो पण म्हणाला की माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल वासुदेव दादांबरोबर आणि ग्रंथालयामध्ये तुझं पुस्तक करणं, मी नक्की येईन प्रकाशनाला. तर तारीख बघितली ती 23 एप्रिल ही आपल्या शेक्सपियर साहेबांचा जन्मदिवस आहे. तोच मृत्यूदिनही आहे त्यांचा दुर्दैवाने. तो पुस्तक वाचक दिन आणि पुस्तक दिन म्हणून सगळेजणं जगभर साजरा करतात. तर म्हटलं माझ्या पुस्तकासाठी पुस्तक दिन हा जर का प्रकाशनासाठी मिळाला तर खूप मोठी गोष्ट असेल. आणि तसं झालं. ते हो म्हणाले. ग्रंथालयाच्या वांद्र्याला त्यांचं एक ग्रंथालय प्रतिभांगण ही त्यांनी वास्तू कला निर्मिती आणि कला क्षेत्राच्या खूप छान काम गोष्टींसाठी करते फार प्रतिभांगण. छान काम हो. करतात. तिथे पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि खूप मोठी मोठी लोकं आली होती. आणि या दादा म्हणजे वासुदेव दादा आणि गुरु आणि आमच्या ऑफिसमधले जे माझे गुरु आहेत, सगळ्या गुरूंच्या हाती मला या पुस्तकासाठी आशीर्वाद मिळाले प्रकाशनासाठी. हे खूप मोठं भाग्य आहे. काव्यसंग्रहामध्ये बऱ्याच कविता आहेत. काव्यसंग्रहामधली पहिली अशी कुठली कविता आहे जी सुचली, असं काही सांगता येईल स्पेसिफिक? पहिली कोणती सुचली असं नाही सांगता येणार, पण एक आहे जी सांगू शकते. ज्या दिवशी मी मैफिल म्हणजे हा ग्रुप आम्ही चालू केला, मी आणि माझ्या बहिणींनी, तो माझ्या आईचा वाढदिवस त्या दिवशीच चालू केला होता. आणि अर्थात आपण जसे आपले वाढदिवस साजरे करतो तसं मैफिलीचा पण वाढदिवस दरवर्षी आम्ही आता कितीतरी वर्ष झाली, म्हणजे जेव्हा 10-12 वर्ष झाली त्याच्यानंतर ती सगळ्या पुस्तकातल्या कविता मी गोळा केल्या. तेव्हा एक कविता लिहिली होती सखी सखी म्हणून, जी अर्थात आई पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि कोणत्याही मैत्रीसाठी ती कविता आणि ती मैफिलीसाठी पण योग्य होईल अशा हिशोबाने. आणि ती कविता वाचून मग गुरु म्हणाला की शर्मिला, तुझी ही कविता तू तुझ्या कवितेसाठीच लिहिलेली आहेस, असं ती त्याच्याशी रिलेट होते. तर ती कविता मला आठवते की म्हणजे मला वाटते आवडीची म्हणू शकतो किंवा मैफिलीसाठी लिहिलेली म्हणून मला आठवते खास. वाचून दाखवाल 2 ओळी? जरूर प्लीज. जरूर. सखे तू इतकी कशी ग प्रेमळ, झरा निर्मळ मैत्रीचा दरवळ, चोर पावलांनी हृदयात येतेस, कोपऱ्या कोपऱ्यात हळूच पसरतेस, मन व्यापून भारून टाकतेस, लपून राहतेस, खुदकन हसतेस. तुला काय वाटतं मला नाही समजलं, तुझं आगमन मला नाही उमजलं. अगं मी पण हा खेळ आवडीने खेळते, काहीच न समजल्याचा बहाणा करते. मी तुला शोधीन याची तुला खात्री असते, तुझी तूच येशील याची मी वाट पाहते. ही लफाछपवी संपवावी असं वाटतं आणि मी आरशासमोर उभी राहते. आपल्या प्रतिबिंबात तुला विरघळलेली पाहते, माझ्यात तू की तुझ्यात मी या संभ्रमात परत हरवते. छान, खूप छान. मघाशी तुम्ही 2दा गुरु ठाकूर सरांचा उल्लेख केला, त्यांच्याबद्दलच्या मैत्रीबद्दल सांगता येईल? गुरु ठाकूर हे खूप मोठं नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो खूप आवडीची आणि चांगली त्यांनी गीत संगीत किंवा चित्रपट लेखन कथा संवाद लेखन तो करतो. पण गुरु आमच्या शाळेतला, माझ्या वर्गातला. अर्थात त्यावेळी फार बोलण्याचा कधी आमचा असा म्हणजे मुलं मुली तेव्हा बोलतच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही कधी बोलायचा हे नाही आला. त्याला जेव्हा मी सांगितलं आता की मी अशा काही कविता लिहिल्या आहेत गुरु आणि मी तुला वाचायला पाठवते, तर
थोडी अडखळत बोलले, कारण म्हटलं एवढा मोठा आहे आणि आपल्या कविता काय आहे. बरं, मला खरंच कल्पना नव्हती की या कविता कोणाला आवडतील, कशा वाटतील. तर तोही म्हणाला की ठीक आहे अगं, कविता लिहितात गं बरेच जणं. म्हणजे असं नाही म्हणाला की काय तू काय मला सांगतेस वगैरे. कविता बरेच जणं लिहितात, ठीक आहे पाठव. आणि त्यांनी वाचल्यावर मला कळवलं की तुझ्या कविता मला आवडल्या आहेत, चांगल्या कविता आहेत. आणि जेव्हा मी त्याला सांगितलं की या पुस्तकासाठी तू मला अ, प्रस्तावना किंवा 2 शब्द म्हणून लिहून देशील का, तर त्याने खूप म्हणजे कवितांचे काही काही 2-3 कविता त्याने अ, त्याला कशा आवडल्या, त्याच्यातनं तू काय व्यक्त होतेस आणि कशी सकारात्मकतेने प्रत्येक गोष्ट म्हणजे तुझ्या कवितांमध्ये किती चांगली बाजू आहे हे त्याने मनमोकळेपणे लिहून इतकं उत्स्फूर्त त्याचं कौतुक केलं. अ, आणि तो स्वतः माझ्या पुस्तक प्रकाशनाला आला होता. या दोन्ही गोष्टी म्हणजे मैत्री तर आहेच, पण तरीसुद्धा वेळ असतो, हे काढून यावं लागतं. तर मला त्या गोष्टीचा खरंच खूप अभिमान आहे की गुरु आणि माझी मैत्री आहे. तुमच्या काव्यसंग्रहाच्या शेवटी जोशी सरांनी पण तुमच्याबद्दल लिहिलं आहे, तुमच्या काव्याबद्दल लिहिलं आहे. जोशी सरांबद्दलची मैत्री कशी झाली? वैभव जोशी हा हल्लीचा तारुण्यातला एकदम मनमौजी कविराज. त्याचा सोबतीचा करार हा कवितांवरचा कार्यक्रम हं. तो सगळीकडे करतो. माझी आणि त्याची मैत्री आभासी जगतातली फेसबुकवरची. आणि मी त्याला भेटले, त्या सोबतीच्या कराराला गेले होते कार्यक्रम बघायला. जेव्हा जेव्हा गेले तेव्हा त्याला जाऊन भेटले. एवढीच आमची प्रत्यक्ष भेट. पण म्हणजे कविता हीच गोष्ट आहे ज्याने म्हणजे त्याच्या कविता तर खूपच छान असतात, प्रत्येकाला आवडतात. आणि मी खूप महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अतिशय साधा आहे तो माणूस. आणि त्यांनी विचारलं मला की तुझ्या पुस्तकाचं कुठपर्यंत आलं आहे. जेव्हा मी सांगत होते मी माझ्या कविता तो वाचत होता आणि तो म्हणाला मला आवडतात तुझ्या कविता. तर मी म्हटलं मला 2 शब्द तू लिहून देशील का, जेव्हा मी पुस्तक कधी होईल माझं, तेव्हा कधी होईल माहीत नाही. तर त्या दिवशी त्यांनी माझ्या कविताचं बाळ मी घेऊन गेले त्याला दाखवायला. तर त्यांनी लिहून दिलं प्रिय शर्मिला युअर फॅन. आणि मी म्हटलं अरे वैभव तू हे काय 2 शब्द, हे 2 शब्दच पुष्कळ आहेत माझ्यासाठी. तर तो म्हटला नाही नाही मला खरंच आवडतात तुझ्या कविता. आणि मग त्यांनी या पूर्ण पुस्तकातल्या कविता वाचून त्याच्यावरती अगदी मनापासून लिहून दिलं की कोणत्याही कवितेला कोणत्याही गोष्टीची म्हणजे काय तमा आणि कसलं त्याला तो निर्झर तो जो वाहत असतो तसं ती वाहत जाते. ती कसली चिंता करत नाही की कोणाला काय वाटेल वगैरे. इतकी मोकळेपणाने तुझी ती कविता आतून बाहेर येते. आणि त्यांनी फार म्हणजे एकदम उदंड शुभेच्छा दिल्या मला कविता संग्रहासाठी. हे शब्दवैभव लाभलं मला या पुस्तकासाठी. छानच. कविता कवितेशी ना जुळताना आपल्या ज्या भावना असतात, रादर मी असं म्हणेल की मुलगी जेव्हा तारुण्यात येते, कारण पहिली कविता मी माझ्या आयुष्यात 9व्या वर्गातच लिहिली होती. त्यामुळे तुम्हाला आभासी जगातनं तुम्ही एकदम वास्तवात येता खरं तर मला असं वाटते. आणि तुमच्यात एक वेगळ्या प्रकारची ग्रोथ होते आणि काव्य किंवा साहित्य हे तुम्हाला उमजायला लागतं. तुम्हाला रिटायरमेंटनंतर काव्यच करावं, त्यातही कविताच करावं, कारण कविता ही कठीण आहे. लेख लिहिल्यापेक्षा, गोष्ट लिहिल्यापेक्षा मला असं वाटतं माझ्यासाठी तरी काव्य हे कठीणच प्रकार आहे. काव्यच करावं असं का वाटलं? आता असं काही ठरवून लिहिलं गेलं नाही कोणतीही गोष्ट. कथा पण लिहिल्या आहेत थोड्याफार, पण त्या म्हणजे मी अजूनपर्यंत त्या कोणाला वाचायला दिल्या नाहीत. लिहू शकेन एखाद्या वेळेस मी कथाही लिहीन किंवा आणखीनही काही लिहू शकेन, कादंबरी वगैरे फार लांबची गोष्ट आहे. कविता म्हणजे काय होतं, तुम्ही जसं म्हणालात तसं एकदम छोटी गोष्ट असते. छोट्या छोट्या ओळींमधनं खूप मोठा आशय आपण पोचवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं हल्लीच्या जगामध्ये ना सगळं फास्ट आणि क्विक झालं आहे. कुणाकडे फार वेळ नसतो. रील पण असं 20 सेकंद 30 सेकंद पुढे जातात, ते स्वाईप करायचं म्हणजे लोकांना थांबायचंच नसतं. यातनं काय मिळतं आहे ऐकलं, हां ठीक आहे चला पुढे असं. तर मला वाटतं कविता ही फार प्रभावी माध्यम आहे की तुम्ही फार कमी शब्दांमध्ये फार कमी वेळामध्ये एखादी कोणतीही मोठी गोष्ट पोचवू शकता. वाचनाचं वेळ असेल तर माणूस मोठ्या मोठ्या जाड्या कादंबऱ्या आणि साहित्यही वाचतो. आपण वाचतो 700-800 पानाची पुस्तकंसुद्धा आपल्या हातात धरून घेतो. पण नाही तर या गोष्टींना तुम्ही तुमचे विचार पटकन कोणालाही पोचवू शकता. येस. एखादी स्त्री जेव्हा मोठ्या पदावर काम करत असते, संसाराचा गाढा रेटा काढत असते, त्याच्यामध्येही तिला लिखाण करावं असं वाटतं. खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे
एका स्ट्रॉंग वुमनकडून तुम्हाला दिलेली ही दाद आहे मनापासूनची. पण कविता जेव्हा सुचते त्यामागची आपली काहीतरी भावना असते. असा कुठला प्रसंग आहे का की जिथून मला वाटलं की बाबा माझ्या मनात काही शब्द उमटले आणि मग मला असं वाटलं ते कागदावर उतरावे, असा काही प्रसंग सांगता येईल का आयुष्यातला? स्पेसिफिक असा एखादा नाही, पण जसं आपण आत्ता म्हणतोय की आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे जी गोष्ट मी जास्त जपते ती माणसाचं माणसाशी नातं. फक्त नातेवाईक नाही, मैत्रीमुळे जोडलेले किंवा कोणतेही संबंध ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या माणसाला सुद्धा आपल्या इतकाच आदर देऊन त्यांच्याशी खूप चांगुलपणाने वागतो. मला वाटतं हा माझ्या हिशोबाने आयुष्याचा आणि जीवनाचा गाभा आहे. तर मैत्री किंवा कोणी भेटलेले मित्र आणि त्यांच्यामुळे आपल्याला जो मिळतो तो आनंद, किंवा आपण जे एखादबरोबर कोणासाठी आपण उभं राहतो, किंवा चांगल्या आयुष्यातले क्षण आपल्याला जे नेहमी आनंद देत राहतात, त्याच्यासाठी मैत्री ही खूप मोठी आहे असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला म्हणालं की म्हणजे माझ्या मुलाशीही माझी मैत्री आहे, माझ्या आईशीही माझी मैत्रीच आहे. मैत्री हे नातं जास्त मला वाटतं. त्याच्यामुळे मैत्रीवरती जेव्हा जेव्हा कोणती गोष्ट मनात आली तेव्हा जास्त लिहिलं गेलं. माझ्या कविता बऱ्याचदा माझी एक मैत्रीण आहे, शाळेत कॉलेजमध्ये होती. ती आता इथे नाही, म्हणजे फार लांब आहे, भारताच्या बाहेर. कमी भेटतो आता, पण ती बऱ्याचदा असते माझ्या डोक्यात जेव्हा मी या मैत्रीवरच्या कविता लिहिते तेव्हा. त्याच्यामुळे तुम्ही म्हणलात तो प्रसंग हाच आहे की लिहिलं की आधी तिला लिहून पाठवायचे, ती छान आहे म्हणायचं. माझी बहीण आहे मोठी स्वाती, ती पण माझी मैत्रीण आहे. म्हणजे सगळ्यात पहिली दाद देणारी माझी बहीण आणि ती माझी मैत्रीण, या दोघींच्यामुळे माझ्या इतक्या सगळ्या कविता, प्रत्येक कविता त्यांनी वाचून फार छान झाली असं म्हणायच्या. तर मला वाटायचं आपलीच माणसं आहेत तर म्हणणारच चांगलं. पण मला वाटतं त्या सगळ्यात पहिल्यांदा मला त्याच्यात काही सूचना वगैरे बदल करण्यात त्यातसुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. तर म्हणजे त्यांच्यामुळे माझ्या जास्तीत जास्त कविता मला वाटतं त्या दोघींच्या बरोबरच्या माझ्या अनुभवावरून किंवा आमच्या एकत्र जाण्यावरून लिहिल्या गेल्या आहेत. येस. मग अशी तुम्ही तुमच्या मुलाचा उल्लेख केला. आजची पिढी या कवितांकडे कसं बघते, तुम्ही काय सांगाल? मला खरं सांगायचं तर आजच्या पिढीच्याबद्दल खूप कौतुक आणि अभिमान आहे. माझा मुलगा आहे म्हणून तर आहेच. ते म्हणजे आपण किंवा आपल्या आधीचे आईवडील जे आपल्याला म्हणतात की आमच्या वेळेचं जग खरंच वेगळं होतं, तुमच्यासमोर खूप मोठी आव्हानं आहेत, असं मला माझे आईबाबा म्हणायचे. कारण खूप बदल होत चाललेले, गर्दी वाढते, तुम्ही ट्रेननी कसे जाता आता नोकरीला, हा त्यांचा प्रश्न असायचा. तर म्हणे कॉम्प्युटर आला, तुम्ही कसे शिकलात तो, कारण आमच्यासाठी तो संक्रमणाचा काळ होता, आम्हाला शिकावा लागला. या पिढीला आम्हाला जेवढे करायला लागल्यात नवीन गोष्टींशी शिकून ॲडजस्टमेंट, त्याच्यापेक्षा या नवीन पिढीला जास्त आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं, आणि ते तेवढे केपेबल आहेत. ते कॉन्फिडंट आहेत की आम्ही त्या घेऊ शकतो. तर कविता असं नाही, कोणतीही गोष्ट, आता मी यांचं बघते म्युझिक म्हणून ते जॅमिंग करतात किंवा बँड्स करतात आणि ते आर्ट कल्चर सॉंग्स कोणत्याही गोष्टीशी रिलेट करून ते बांधून ठेवतात स्वतःला. जसं मी तुम्हाला म्हणालं तसं की तो एक डायमेन्शन आहे, डेप्थ आहे, ज्याने त्यांना जे रुटीन करतात त्याच्यापासून थोडं रिलॅक्सेशन मिळतं आणि त्या गोष्टीतनं ते नक्कीच ती ऊर्जा किंवा तो आनंद मिळवतात. येस. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की माझी एक मैत्रीण आहे, बहीण आहे, आपण त्यांचा सल्ला घेऊन आपण पुढे जातो. पण मग असं एखादा लेखन प्रकार किंवा अशी एखादी कविता ज्याला टीका किंवा नकार ऐकावा लागला किंवा त्याच्यात काही बदल करावे लागले, असं काही घडलं आहे? माझ्या आठवणीत असं नाही घडलं आहे, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की हे पुस्तक यायच्या आधी ज्या एका ठिकाणी आम्ही दिलेलं तिथून त्यांनी सांगितलं की आमचं मत प्रतिकूल आहे. आता त्याचं कारण त्यांनी नाही सांगितलं, पण नाही झालं तिथे, आणि मग आम्ही आमचं स्वतःचं ग्रंथालयाकडून प्रकाशित केलं हे पुस्तक. तर मला नकार या गोष्टीसाठी फार वाईट वाटत नाही, कारण मला त्या नकारामुळे दुसरे मार्ग शोधण्याचा एक संधी मिळाली आणि ज्याच्यातनं खूप छान झालं. जर का मी त्याच गोष्टीवर अडकून राहिले असते तर एका लेवलवर ते झालंही असतं, पण त्याच्यापेक्षा उलट आज आणखीन जास्त छान झालं आहे. मला त्याचं जास्त समाधान आहे त्या गोष्टीचं. येस. त्याच्यामुळे टीका झाली तर मला वाटतं मी त्याच्यातनं काहीतरी बदल करून सुधारणा करू शकते, एवढी ओपन माइंडेड आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे माझी बहीण किंवा ती मैत्रीण म्हणते का कोणी, माझा मुलगाही सांगतो आजकाल,
तर मी ऐकते ते आणि म्हणते हां बरोबर आहे की हे करायला पाहिजे आणि ते बदल म्हणजे घडवतात त्याच्यात. त्याच्यामुळे मला नकार, टीका किंवा असं कोणी अपयश आलं तर अपयश तर यशाची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे आपण तेवढे स्ट्रॉंग आहोत की तेवढं आपण तयारीने परत उभं राहायलाच पाहिजे. असं छोट्या मोठ्या गोष्टींनी खचून जाण्यात काही मतलब नाही. अगदी बरोबर. मी ना टेलिपॅथीवर एक पॉडकास्ट केला होता. त्या मॅडमनी मी त्यांना अपयशाबद्दल प्रश्न विचारला होता. त्या मला म्हणाला, असं जर तुला कधी वाटलं ना तर पहिलेच तू आनंद साजरा करायचा. झालं, पहिली स्टेप गाठलीस तू, ही चांगली गोष्ट आहे तुझ्यासाठी. आता पुढे काय ते बघ. बरोबर आहे. सो टेक इट ॲज अ चॅलेंज. करेक्ट. सो ते मला आता आठवलं तुम्ही सांगितल्यावर. एखाद्या कवितेमागची काही अशी विशेष कथा किंवा काही सांगता येईल? कविता वाचू दाखवली तरी चालेल. माझ्या प्रत्येक कवितेच्या मागे कथा आहे. प्लीज सांगा. म्हणजे तुम्हाला मी अगदी न उघडता सांगते. काय माहिती आहे का, जसं सांगितलं त्या फेसबुकमध्ये ग्रुपमध्ये लिहित होतं मैफिलमध्ये, तिथे आम्ही विषय द्यायचो. तर आपले भारतीय सण आहेत जे आपण साजरे करतो, तर प्रत्येक सणावरती कविता आहे. मैत्रीवरती कविता आहे, प्रीतीवर कविता आहे, पावसाळ्यावर कविता आहे आणि काही काही व्यक्तिचित्र आहेत जी मनाला खूप जवळची आहेत. अर्थात खूप पर्सनल बघायला गेलं तर माझे आईबाबा आहेत, जे कोणी वाचलं तर वाटेल की हां प्रत्येकाचे असेच असतात. आणि काही सेलिब्रिटीज आहेत, काही पुस्तकं वाचलेत ती पुस्तकातनं भेटलेले कोणी चित्रकार आहेत. तर ही कथाच आहे की जी वाचली त्याच्यानंतर ती आपल्या मनाला भिडली, आपल्याला त्यातनं काय गवसलं आणि मग ते त्या कवितेतनं उतरलं. प्रत्येक प्रत्येक कवितेच्या मागे काही ना काहीतरी आहे. पण त्यातली तुम्हाला आवडणारी एखादी प्लीज वाचन करून सांगा. आता मैत्री दिनाबद्दल आहे म्हणून मैत्रीची एक कविता वाचते. चालेल. मैत्रीचं नाव आहे तुझी आणि माझी मैत्री. एक एक आठवण जपलेली, मनाच्या कोपऱ्यात लपलेली, जीवनाचे सोनेरी क्षण कण कण साठवलेली, क्षणात जीवन सारे जगलेली. एक एक शब्द आठवणीत, मखमली मनाच्या कुपीत, सुवर्णस्पर्श सुगंधित, जुन्या वळणावर थबकलेली. एक एक ओळख चित्र धूसर, पापणीत का पाण्याचा थर, जाणवते ते मनात अंतर, रिकाम्या चौकटीत हरवलेली. गुज अडकले कसं ते शोधू, सूर गवसले कुणास सांगू, मनात हसू जपले, मनीच आसू लपले, मनाच्या कवाडातून, मनाच्या उंबऱ्यावरून, मनाच्या पायऱ्यांवरून, मनाच्या गाभाऱ्यातून, मनात खोलवर रुतलेली तुझी आणि माझी मैत्री, हे नातं चिरायूवर. वा, सुंदर. आजच्या तरुण पिढीला कवी जे होऊ पाहतात आहे त्यांना तुम्ही कुठल्या अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार? मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने बघणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी चालल्या ज्याने मन थोडं गढूळ झालेलं असेल, तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी बऱ्याच घडत असतील. पण म्हणजे ती सत्य परिस्थिती आहे आणि या सत्य परिस्थितीवरती सुद्धा आधीसुद्धा बऱ्याच जणांनी या गोष्टींवरती कवितेतनं बरेच भाव प्रगट केलेले आहेत. पण त्यात निराशेचा सूर नसला पाहिजे आणि कोणतीही नकारात्मकता नसली पाहिजे. ती वाचून लोकांना त्याच्यातनं काहीतरी संदेश मिळाला पाहिजे आणि मनाला ताकद येऊन उभं राहता आलं पाहिजे. ही एक गोष्ट मला वाटते. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की मी जे म्हणाले तसं माणसाने माणसाशी नातं टिकवून ठेवलं पाहिजे, मैत्रीचं, प्रीतीचं. आणि फार सहज आपले हे संबंध जे आहेत कवितेशी, शब्दांशी, ते मनाच्या काव्यातनं आपल्याशी पोचले तरच ते आपण कोणापर्यंत पोचवू शकतो. येस. माझे पेशंट्स जे आहेत त्याच्यामधल्या ज्या महिला आहेत ना, मी त्यांच्याशी कनेक्ट होते कारण त्या खूप मनमोकळेपणाने गप्पा मारतात आणि सांगतात. अशा खूप मध्यमवर्गीय कुटुंबातल्या स्त्रिया आहेत ज्यांना लिहावंसं वाटतं आणि त्यांना तुम्ही काय संदेश देणार? आणि लिहिणं हे खरंच आपल्यासाठी किती चांगलं आहे लिखाण, काय सांगाल तुम्ही? मी मगाशी सांगितलं तसं स्वांत सुखाय
स्वतःला आनंद वाटेल अशी कोणतीही गोष्ट आपण केली तर ती आपल्याला आवडली तरी पुष्कळ झालं. ती प्रत्येकाला आवडली पाहिजे असं नाही. तुम्ही मगाशी कवितेसाठी सुद्धा विचारलं तेव्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. गुरुला विचारलं तेव्हा गुरु ठाकुरे म्हणाला होता की कविता ही प्रत्येक चांगलीच असते. आता ती कुणाला आवडते कुणाला नाही. प्रत्येकाची चव वेगळी असेल, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील. तर तुम्ही जो प्रश्न विचारताय जर कुणाला हे बघा आपल्याला ना या लिहिण्याकरता कुठे जावं नाही लागत. घरातल्या एका कोपऱ्यात तुम्ही कागद आणि पेन घेऊन बसून तुमच्या वेळेला काही लिहू शकता. त्याच्यामुळे ही गोष्ट तर कोणी करू शकेल. आणि जर का करावीशी वाटत असेल हौस म्हणून छंद म्हणून तर जरूर केली पाहिजे. डायरी लिहायची पण आपल्याकडे खूप आधीपासून पद्धत होती. पण त्याच्यात काही पर्सनल गोष्टी किंवा दिवसभर मी काय केलं काय नाही केलं, कोण आलं होतं, मी काय बोलले, ह्याच्यापेक्षा आपल्या मनातनं आलेले जे विचार आहेत ते जर का उतरवले तर आत्ता नाही कधीतरी नंतर जेव्हा आपण चालू तेव्हा आपल्याला आपल्या घरातल्यांना किंवा नंतर थोड्या काही काळाने पुढच्या पिढीलाही तुम्ही त्याच्यातनं कशा कोणत्या कोणत्या गोष्टीतनं त्यांना गायडन्स देऊ शकता, काहीतरी मार्ग मिळू शकतील किंवा त्यावेळी त्यांनी हे कसं हँडल केलं या गोष्टी समजू शकतील. तर मला वाटतं प्रत्येकाने करायलाच पाहिजे. कारण याच्याशिवाय आपण आपल्या मुळांशी घट्ट धरून राहण्याकरता निदान स्वतःच्या कुटुंबासाठी तरी मग ते बाहेर जाईल. तर तुम्ही काय केलं ते तुमच्या घरातल्यांना आत्ता माहीत नाही. त्या मुलांना एखाद्या वेळेस नंतर ते कौतुक आणि कुतूहल जागं असेल की माझी आजी कशी होती, माझी आई कशी होती, तर त्यावेळी ती काय करत होती हे सगळं त्यांना त्याच्यातनं कळलं. तर तुम्ही तेव्हा नसाल सुद्धा पण अशा रूपाने तुम्ही तेव्हा असालच नक्की. अगदीच बरोबर. माझी स्वतःची डायरी जेव्हा तुम्ही म्हणाल ना जे चांगलं असतं ते लिहून काढायचं कुठेतरी, ती डायरी आजही आहे. आणि आधी जेव्हा ते जेव्हा 4 ओळी आपण लिहून ठेवायचो तेव्हा काही विचार केला नव्हता पुढे भविष्यात मूल होईल आणि ते वाचेल. पण आता असं वाटतं हा जेव्हा वाचेल तेव्हा किती त्याला छान वाटेल. मॅम, आपल्या पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांपैकी जर कोणाला हे पुस्तक विकत घ्यायचं आहे तर मग काय प्रोसेस आहे? जसं मी सांगितलं आहे ग्रंथालीनी प्रकाशित केलेलं आहे. तर ग्रंथालीच्या ऑफिसमध्ये ही प्रत त्यांना मिळू शकते. ओके. आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे व्हायरल होणं म्हणजे प्रसिद्धी असं एक नवीन टॅग लावला जातो, अशा काळामध्ये जे एक प्रामाणिक जे अस्सल ओरिजिनल लिखाण असतं साहित्यातलं, जसं तुम्ही मगाशी शेक्सपियरचा उल्लेख केला, खूप मोठं नाव, खरं तर आपण म्हणजे कुसुमाग्रज म्हणाल, अस्सल लिखाणाची काय जागा आहे आजच्या सोशल मीडियाच्या काळात? तुम्ही काय सांगाल याच्यावर? आधी तुमच्या प्रश्नाच्या पहिल्या भागाबद्दल बोलते. सामाजिक माध्यमं जे आहेत सोशल मीडिया याचा जसा वाईट आहे तसा चांगलाही एक उपयोग होऊ शकतो. आणि जे फार जुन्या काळामध्ये आधी लोकांपर्यंत सहज पोचलं जात नव्हतं ते आता फार लवकर म्हणजे सहज आणि फार कमी वेळामध्ये तुम्ही कुणापर्यंतही पोचू शकता. ही त्याची फार चांगली जमेची बाजू आहे. तुम्ही जसं म्हणता तसं एक मला सांगावं असं वाटतं की कोणत्या गोष्टीचं पीक आलं ना तर जरूर नसताना मिळाली तर ती गोष्ट नकोशी होते. त्याच्यामुळे आपण आपलं सत्व टिकवून ठेवलं पाहिजे आणि त्यातनं थोडं कसदार आणि दमदार लिखाण झालं पाहिजे. तर ते आत्ता नाही तर नंतर कधीतरी पण त्याला म्हणजे प्रेक्षक वाचक आणि त्याला कौतुक करणारी माणसं मिळतील. व्हायरल होणं म्हणजे लगेच पोचणं, चांगल्या किंवा वाईट गोष्टींनी लोक काय म्हणतात ह्याच्यावरती आपल्या लिखाणाची कोणतीही किंमत आपण कधीही करू नये. कारण खरी चांगल्या गोष्टीची किंमत तेव्हाच होते असं नाही, ती काही काळानंतरसुद्धा होऊ शकते. अगदी बरोबर. येस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस होतं, अमिताभ बच्चन तुम्ही गुरुस्थानी आहेत तुम्हाला. या एकंदरीत सगळ्याच कहाणीबद्दल मला ऐकायला आवडेल. अमिताभ बच्चन सर हे या शतकातले कितीतरी पिढ्यानी पिढ्या त्यांना नाव असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर आहे. आणि ती व्यक्ती अशी आहे की ती सहजासहजी कोणाला त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही, एवढं मोठं वलय आहे त्या गोष्टीच्या बाजूला. आणि मी पण तोच विचार करत होते. माझं कॉलेजचं शिक्षण आणि नंतरची नोकरी ही जुहू पार्ला या एरियामध्येच होती. त्यांच्या घराच्या आजूबाजूनी सतत जायचो आम्ही. पण कधीही वाटलं की बाबा हा माणूस इथे राहतो तर बाहेरूनच नमस्कार करायचा, म्हणजे इतका मोठा माणूस. झालं असं की नंतर ते KBC जेव्हा सुरू झालं
घराघरात दिसत होता. आपल्याला दररोज दिसतात ते एक एक तास बोलत आहेत आणि इतक्या जवळ, अगदी जवळून दिसतो आहे माणूस. मला आमच्या ऑफिसमधले आमचे सर म्हणाले की तुम्ही इतके आहेत फॅन, तर ते सगळेजण जाऊन बघतात, ते ऑडियन्समध्ये असतात, तर तसं तुम्ही जाऊन त्यांना बघू शकता प्रत्यक्षामध्ये. आणि मग तसे त्यांनीच अरेंज करून दिलं, कारण आमची काही ओळख नव्हती अशी. आणि तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की बरेच जण तिथे त्यांचे फॅन्स तिथे होते आणि ते अशा हातामध्ये बोर्ड्स घेऊन बसले होते, ABEF असं. आणि ते फ्लोअर मॅनेजर सांगत होते की AB म्हणजे अमिताभ बच्चन, EF म्हणजे त्यांची एक्सटेंडेड फॅमिली. तर एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे काय, तर अमिताभ बच्चन सर दररोज ब्लॉग लिहितात, जसं आपण आत्ता डायरी बोललो तसं. पण मी काय केलं काय नाही असं नाही, त्याच्यातनं त्यांचे विचार त्या त्या दिवशीचे असं दररोज न चुकता आता 10 वर्षाच्या वर इतके दिवस ते ब्लॉग लिहितात वा. दररोज, कितीही उशीर झाला तरी. आणि तो ब्लॉग हे लोक त्यांचे वाचत होते, जे फॅन फॉलोअर त्यांचे जे होते ते. मला याच्याबद्दल काही कल्पना नव्हती फारशी. आणि त्याच्यावर ते त्यांच्या कमेंट द्यायचे की आम्ही हे वाचलं, हे असं आहे वगैरे. तर त्या सगळ्यांना सर त्यांची एक्सटेंडेड फॅमिली म्हणतात, वा. सरांची. तर झालं आपल्याला की आता आपल्याला पण व्हायचं आहे सरांची एक्सटेंडेड फॅमिली. मग त्याच्यासाठी काय करायचं, मग तो ब्लॉग वाचायचा, त्याच्यावरती लिहित जायचं. त्याच्यानंतर KBCमध्ये जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा त्या फॅन क्लबच्या बरोबर त्यांच्या ग्रुपमध्ये ओळख झाली. मग सरांचे पिक्चर एकत्र बघायचे वगैरे, असं त्यांच्या काही इव्हेंट्स असतात जिथे सरांना जाऊन भेटतात ते, वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन वगैरे. मग ते सगळे मला म्हणजे सौभाग्य माझं की मला ते सगळं मिळालं करायला. आणि सरांचे काही मेसेजेस येतात, त्यांना काही पाठवलं तर त्यांना कोणती गोष्ट आवडली तर ते पत्र लिहून कळवतात. तर सरांची खूप पत्रं आहेत माझ्याकडे. मी त्यांना जेवढ्या गोष्टी आजपर्यंत काही भेट म्हणून दिलेल्या आहेत, त्याच्यातही बऱ्याचदा कविता पाठवलेल्या आहेत, हिंदीमध्ये पाठवल्या आहेत, इंग्लिशमध्ये पाठवल्या आहेत. आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्याचं एक कारण आणखीन जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे वडील आहेत, हरिवंश. बाबूजी डॉक्टर हरिवंशराय बच्चन, हे म्हणजे प्रख्यात कवी आहेत. हो. त्याच्यामुळे म्हणजे अमिताभ बच्चन सर पण कवितेशी जोडलेले आहेत. त्यांची मधुशाळा ते बऱ्याचदा म्हणतात. त्याच्यामुळे कविता ही आणखीन एक गोष्ट होती आमच्या सगळ्यांच्यात कॉमनली जोडली गेलेली. आणि KBCमध्ये तर सतत भेटणं होत होतं. आणि या भेटीमुळे आणि त्यांचे जे विचार ते लिहितात, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे या वयामध्ये माणूस, जे मी म्हणते की जेवढे नवीन नवीन गोष्टी येतात त्या सगळ्या शिकतात ते. फेसबुकवरती आहेत, इंस्टाग्रामवरती आहेत, ट्विटरवरती आहेत, असं म्हणजे ते जिथे कुठे नवीन गोष्ट येतात ते आणि स्वतः करतात. त्यांच्याकडे ते गोष्ट कोणाला करायला नाही देत ही की तुम्ही मॅनेज करा माझं सोशल मीडिया अकाउंट, असं नाही. तर वेळ ते कसं दिवसभर त्यांची हेल्थ मेंटेन करून, सोशल लोकांशी कनेक्ट करून, ते KBC त्यांचं शेड्यूल आम्हाला माहिती आहे कसं असतं. 2-2 शूट असतात दिवसाची, 6-6 तासांची. आणि तो माणूस डेडिकेटेडली तिकडे येऊन सकाळचं सगळं आधी वाचतो. म्हणजे असं नाही की तो अमिताभ बच्चन आहे तर काय, असं नाही. ते तिथे येऊन व्हॅनिटीमध्ये त्या दिवशीचं पूर्ण आधी सगळं वाचून त्याच्यावरती ते अजूनही त्याच्यावरती म्हणजे रियाज प्रॅक्टिस म्हणतात तसं असतं त्यांचं. तर म्हणून गुरु मार्गदर्शक म्हणजे ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, म्हणून गुरु. आणि म्हणजे मी स्वतःला खूप नशिबान समजते. आता त्यांनी आता थोड्या दिवसापूर्वी त्यांच्या KBCमध्ये जे सूट त्यांनी वापरले होते, जे लोकांच्या स्वप्नांच्या पूर्ततेचे आहेत. म्हणजे ते कापड त्याचं आहे, लोकांची अर्थात त्यांच्या ज्ञानावरती मिळवलेलं आहे. पण तुम्ही KBCमध्ये बघितलं असेल की फार मोठी आणि सेलिब्रिटी किंवा फेमस माणसं नसतात समोर बसलेली, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या ह्याच्यातनं येऊन त्यांना छोट्या मोठ्या हजार नाही, लाखो नाही, करोडो रुपये देण्यात तो जो आनंद आहे, तो त्यांनी घातलेल्या सूटमध्ये दडलेला होता. ते सूट त्यांनी फॅन्सना दिले. त्यातला एक सूट त्यांनी, म्हणजे मलाही तो मिळाला, कोट त्यांचा. तर म्हणजे माझ्यासाठी कधीही अपेक्षा न केलेल्या गोष्टी, जे देवाने टाकलेलं जोडीत असं दान आहे. छान, खूप सुंदर होतं हे. आणि ब्लॉगवाला मला पण माहीत नव्हतं. हां, ब्लॉग लिहित आता मी पण वाचेन. येस. टम्बलर म्हणून आहे, ओके. तुम्ही बघू शकता त्याच्यात. ओके. एकच असतो अमिताभ बच्चन. म्हणजे सुरुवातीला असं लिहिलं आहे की एक असतो अब, असेही तर कोणत्याही गोष्टीचे सुरुवातीचे शब्द असतात, पण ही गोष्टच वेगळी आहे. एकच असतो अमिताभ बच्चन. लहान थोर प्रत्येक व्यक्तीला अति आदराने वागवणारा,
चाहत्यांच्या प्रेमात ऋणी म्हणून दर रविवारी घराच्या गेटवर येऊन त्यांना भेटणारा. आज 2 ऑगस्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 44 वर्षापूर्वी कुली या पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान अमिताभ बच्चन सरांना खूप मोठी इजा झाली होती आणि म्हणजे हा त्यांना खरोखर ते असं म्हणतात की तुम्ही सगळ्या चाहत्याने केलेल्या प्रार्थनेमुळे मी परत आलेलो आहे आणि म्हणून माझा पुनर्जन्म झालेला आहे. म्हणून आजचा दिवस आम्ही सगळे त्यांचा रीबर्थ डे असा सेलिब्रेट करतो. Wow. 2 ऑगस्ट. आणि त्यांचं ते ऋण दर्शवण्याकरता दर रविवारी 44 वर्ष तो माणूस त्यांच्या घराच्या गेटवरती येतो. जलसा. आणि गेट उघडल्यानंतर समोर एवढी क्राऊड उभे असतात. ते त्यांना हात हलवतात 2 मिनिट आणि परत जातात. हे पण म्हणजे कोणी नाही करू शकणार. तुम्हाला दररोज कोणी सांगितलं 4 वाजता उतरून खाली या तयार होऊन आपण एखाद दिवशी कंटाळा करू. तो माणूस न चुकता दर रविवारी हे करतो. चाहत्यांच्या प्रेमात ऋणी म्हणून दर रविवारी घराच्या गेटवर येऊन त्यांना भेटणारा, प्रत्येक लहान मोठ्या संकटात दान देऊन, मदतीचा हात देऊन प्रसिद्धी न करत नामानिराळा राहणारा, क्रिकेट फुटबॉल या खेळांची आवड जपून त्यात गुंगणारा, या वयातही सतत कामात व्यस्त राहणारा, वयोपरत्वे बदलत जाणाऱ्या अशा अनेक भूमिका समरसून जिवंत करणारा एकच असतो अमिताभ बच्चन. 10 वर्षापासून दररोज ब्लॉग लिहून व्यक्त होणाऱ्या, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती असणाऱ्या, 2 दशकांहून जास्त KBCच्या माध्यमातून लहान पडद्यावरून घराघरात पोहोचणाऱ्या, 50 वर्षांहून जास्त फिल्मजगतात कार्यरत असणाऱ्या, चाहत्यांच्या प्रेमळ आग्रहास्तव सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी तरीही भेटण्यासाठी जन्मदिनी झूम मीटिंगवर तासभर गप्पा मारणाऱ्या, या अबब कामगिरी करणाऱ्या अबब कलाकाराला अनंत शुभेच्छा. वा, खूप सुंदर. हा होता शर्मिला भट या कवयित्रींचा सेल्फी या पुस्तकाविषयीचा खास पॉडकास्ट. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सेल्फी हा काव्यसंग्रह विकत घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देतेच आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मॅम, खरंच मनापासून पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि आजचा पॉडकास्ट इतका छान रंगवलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्याकडून पण तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.